आवाज लोकशाहीमध्ये आज आपण पाहणार आहोत लातूरमधील नागरिकांच्या समस्या। आवाज लोकशाहीमध्ये आज आपण पाहणार आहोत लातूर जिल्ह्यातील लातूर जहिराबाद या महामार्गाची दुरावस्था। येथील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आत्मदहनाचा सुद्धा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र या ठिकाणचे लोदगा गावचे सरपंच सुद्धा या ठिकाणी आमरण उपोषणाला बसल्यानंतर प्रशासनानं लेखी आश्वासन सुद्धा दिले होतं, मात्र लेखी आश्वासन देऊन सुद्धा 3 महिने उलटून सुद्धा या ठिकाणी या रस्त्याचं कुठली डागडुजी या ठिकाणी करण्यात आली नाही। या ठिकाणी या गुत्तेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी सध्या या नागरिकांकडून केली जात आहे। गाड्या उलटून मारला आम्ही बैल पाय मुडलाल्यात उलटून गाड्या पडल्या चालल्या त्या चाकऱ्यामध्ये चालले का नाही दिसू लागले तुम्हाला? साक्षात दिसू लागले का नाही तुम्हाला? ही भळ किती मोठी आहे, अलामत बैलाच्या पायामध्ये चालल्यात। 6 इंच ते 8 इंच 11 इंचापर्यंत बळी पडलेले आहेत, प्रत्यक्षात तुम्हाला दिसतं इथं। आमचाच शेतकरी काल परवा 15 दिवसाखाली बैलगाडी घेऊन जात असताना बैलाचा पाय अडकला, बैलाची गाडी उलटून रोडच्या खाली पडली, तो बैलाचा पाय मोडला। सुदैवानं काही हानी झाली नाही, तो साठ्याखाली अडकला नाही, परंतु आम्हाला 2 व्हीलरवर घेऊन जातेवेळी तारावरली कसरत करावं लागतंय आणि शासनानं हा रोड जी केला ती निव्वळ 100% बोगस आहे आणि रोड करतेवेळी शेतकऱ्याला सुद्धा विश्वासात घेतलं नाही, शेतकऱ्यालाही मोबदला दिलेला नाही। हे रस्त्याला बाहेरून ही जुळतो वाढले आणि ही चिर पडली आणि आम्ही रात्रीच्याला यायचं शेताकडे, रात्रीच्या आलो का नाही हे वाहनं बर्र म्हणून आहेत आणि हे अंगावर वाहनं आली की आम्ही इकडे चालू की आम्ही ह्याच्यात अपघात होऊ लागले। लोदगा येथील सरपंच पांडुरंग गोमारे यांनी एक 15-20 दिवस असं उपोषण केले या रस्त्यासाठी। त्यानंतर प्रशासन त्याच्यावर बी दखल घेतली नसल्यामुळे कलेक्टर ऑफिसला जाऊन त्यांनी आत्मदहनाचा इशारा केला, स्वतः अंगावर त्यांनी डिझेल ओतून घेतलं, तरी पण या प्रशासनानं डोळे जागे आकडे करत आहे। ह्यामुळे ह्या रस्त्याच्या बोगस कामामुळे लाखो लोकांचे, हजारो लोक असं रस्त्यावर अपघात होत आहेत। कुठे दर्शक फलक नाहीत, कुठे लाईटची व्यवस्था नाही, कुठं त्यांचं ते नियोजित जी एस्टिमेटनुसार काम आहे ते काम व्यवस्थित नाही। लातूर जहिराबाद जो हायवे आहे न्यूटूरचा, ह्या रोडमध्ये इतके असं भळी पडलेले आहेत की याच्याने मोठे अपघात होत आहेत। या अपघातातून लोकांचे जीवही जात आहेत, पण प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष करत आहे। रोडला ना वाळू आहे, ना सिमेंट आहे, ना सळी आहे, इतका अपघाती वळण आणि अपघाती रोड झालेला आहे की प्रशासनाने याची योग्य ती दखल घ्यावी वर कॉन्ट्रॅक्टरवर गुन्हे दाखल करावेत। पांडुरंग गोमारेने सुद्धा ह्याच्यावरती आंदोलन केले, मी सुद्धा कमीत कमी 1000 आंदोलन केले। त्याने तर आत्मदहन करण्याची त्यांना इशारा दिला, तरी पण सुद्धा त्यांना कुठलीच दखल घेतली नाही, उलट त्यांच्यावरतीच गुन्हा दाखल केले। पण आता ह्याच्या पुढे हे आम्ही सगळे शेतकरी बांधव असतील किंवा समाज बांधव सगळ्या रस्त्यावर उतरून रस्त्यावरती झोपणार आहोत। का तर याच्या मागं आमचेच मायभाऊ असतील, गौरचा असेल, लांबोट्याचा असेल, असे आम्हा ॲक्सिडेंट झालेत, पण ह्या हरामखोर जनतेला आम्ही तर दाखवून देणार आहोत की असे जे भ्रष्टाचार केले ह्या लोकसभेमध्ये सुद्धा हे कोण आहेत हरामखोर, यांना सुद्धा आम्ही दाखवून देऊन त्यांची जागा दाखवून देणार आहोत। जहिराबाद हायवे आहे, या हायवेचं जे काही काम झालेलं आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे। ठिकठिकाणी फलक लावण्यात यावेत, त्याचबरोबर जी या रोडची जी काही दुरावस्था झालेली आहे ती दुरुस्त करून या ठिकाणी त्या कॉन्ट्रॅक्टदारांनी परत करून द्यावी। भुसणी, बाबळगाव आणि न्यूटूर आणि शाहजहानवाड आणि जहिराबाद ही निकृष्ट दर्जाचा रोड झाला, एकदम भोगस काम झाले रोडचं। हिचं प्रशासन सुद्धा कुठलीही दखल घेत नाही। रोडच्या चिऱ्या पडल्यात, ती पण काम केलेलं नाही, बोगस झाले काम सगळं आणि अनेक लोकांची बळी गेली आणि लाईटी लावतो म्हणले, लाईटीसुद्धा लावून नुसतं फोकस लावलेत, सगळं काम बोगस आणि ह्याचे बिलं उचलून खाल्ले, कुठलंही काम झालेलं नाही। महामार्गाची दुरावस्था झाल्यानं येथील नागरिक या ठिकाणी संतप्त झालेले आहेत, त्यामुळं या रस्त्याचं लवकरात लवकर काम करावं आणि रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी सुद्धा या इथल्या वाहनधारकांकडून आणि इथल्या ग्रामस्थांकडून केली जात आहे आणि या संबंधित गुत्तेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून या गुत्तेदाराला काळ्या यादीत टाकावं अशी मागणी सुद्धा सध्या इथल्या ग्रामस्थांकडून केली जात आहे। सचिन अंकुलगे, लोकशाही मराठी, लातूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।